नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आता विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे। यामध्ये पात्रता काय असणार आहे, त्यानंतर तुमची वयमर्यादा काय असणार आहे, तुम्हाला पगार किती भेटणार आहे, त्यानंतर कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे आहेत व अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदांसाठी जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे होऊयात। तर बघा, ही जी मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आहे ती 28 जुलै 2025 प्रसिद्ध झालेली आहे। तर पहा आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे। यामध्ये पहिलं पद असणार आहे रेडिओलॉजी, ज्याला आपण क्षयकिरण तज्ञ म्हणतो, त्यासाठी 1 जागा रिक्त आहेत। त्यानंतर बालरोग तज्ञ यासाठी सुद्धा 1 जागा रिक्त असणार आहे। सूक्ष्मजीवशास्त्र यासाठी 1 जागा रिक्त आहे। वैद्यकीय अधिकारी यासाठी 33 जागा रिक्त आहेत। 7 रोगतज्ञ यासाठी 1 जागा रिक्त आहेत। दंतशल्य चिकित्सक डेंटिस्ट यासाठी 1 जागा रिक्त आहेत। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक यासाठी 2 जागा रिक्त आहेत। परिचारिका 37 जागा रिक्त आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा तज्ञ यासाठी 4 जागा रिक्त आहेत। औषध निर्माता यासाठी 2 जागा रिक्त आहेत। प्रसाविका यासाठी 6 जागा रिक्त आहेत। तर औषध निर्माता अधिकारी यासाठी 1 जागा रिक्त आहेत। वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यासाठी 1 जागा रिक्त आहे। क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता यासाठी 1 जागा रिक्त आहे। MPW साठी एकूण 34 जागा रिक्त आहेत। तर बघा आता तुम्हाला येथे पगार श्रेणी काय असणार आहे। तर तुम्हाला पगार श्रेणी ही 30,000 पासून ते 75,000 पर्यंत तुमची पेमेंट असणार आहे। काही पदांसाठी ही जास्त आहे आणि काहीसाठी कमी आहे। तर बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी येथे कोणतेही शुल्क नाही आहेत आणि अर्ज करण्याचे पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण हे मीरा भाईंदर ठाणे असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2025 असणार आहे। तर पहा मित्रांनो, तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यामुळे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या फॉर्मचा जी PDF ची लिंक असणार आहे ती देणार आहे। तुम्ही या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती PDF ओपन करायची आणि डाउनलोड करून नंतर तो फॉर्म भरायचा आणि ह्या पत्त्यावरती पाठवायचा आहे। तर बघा पत्ता काय आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, तळमजला, भाईंदर, तालुका, जिल्हा ठाणे 401-101 हा त्यांचा पिनकोड असणार आहे। तुम्हाला या पत्त्यावरती तुम्हाला जे तुमचे फॉर्म भरला आणि महत्त्वाचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला येथे जोडून त्यांना पोस्ट करायचं आहे किंवा तुम्ही तिथे जाऊन सादरसुद्धा करू शकतात। त्यानंतर शैक्षणिक पात्रता, वेगवेगळ्या पदांसाठी ही वेगवेगळी पात्रता आहे। मी महत्त्वाच्या पदांची इथे पात्रता सांगून देते। क्षयकिरण तज्ञ यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD ही पदवी घेणे आवश्यक असणार आहे। तिथे अनुभव सुद्धा सांगितलेला आहे। बालरोग तज्ञ यासाठी सुद्धा MD किंवा DCH DNB हे घेणे आवश्यक असणार आहे पदवी। सूक्ष्मजीवशास्त्र MD मायक्रोबायोलॉजी यासाठी सुद्धा ही पात्रता असणार आहे। पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी तुम्हाला MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन MMC रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे। 7 रोगतज्ञ यासाठी तुम्हाला येथे सांगितलं आहे MBA इन हेल्थ हे तुमची पदवी असणे आवश्यक असणार आहे। दंतशाला चिकित्सक यामध्ये म्हणजे डेंटिस्टसाठी येथे तुम्हाला डेंटिस्टची डिग्री असते ती घेणे आवश्यक असणार। 2 वर्षाचा इथे अनुभव सांगितलेला आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक यासाठी तुम्हाला MBBS किंवा ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स ही पदवी घेणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर परिचारिका यामध्ये तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM विथ MNC रजिस्ट्रेशन तुमचं आवश्यक असणार आहे। परिचारिका पुरुष यासाठी सुद्धा सेमच पात्रता असणार आहे। BSc नर्सिंग किंवा GNM किंवा MMNC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। प्रयोगशाळा तज्ञ यासाठी तुम्हाला पात्रता BSc विथ DMLT असणे आवश्यक असणार आहे। औषध निर्माता यासाठी तुम्हाला D फार्मसी विथ MPC असणे आवश्यक असणार आहे। प्रसविका यासाठी ANM किंवा MNC रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे तुमची पात्रता। त्यानंतर औषध निर्माता अधिकारी यामध्ये तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी असणे आवश्यक असणार आहे। MPC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यासाठी सुद्धा तुम्हाला इथं पात्रता दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता। त्यानंतर क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता यासाठी तुम्हाला येथे पात्रता ग्रॅज्युएशन इन सायन्स 12+
2 घेणे आवश्यक असणार। त्यानंतर पूर्ण वैद्यकीय अधिकारी यासाठी पात्रता ही MBBS विथ तर महत्त्वाचं पद असणार आहे MPW मेल। यासाठी तुम्हाला पात्रता 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचं महत्त्वाचा कोर्स म्हणजे स्वच्छता निरीक्षकचा तुमचा कोर्स करणे आवश्यक असणार आहे व तुम्हाला सॅलरी इथे ही 18,000 भेटणार आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। मित्रांनो, तुम्हाला जर पात्रतामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी ती ऑफिशियल जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची PDF ची लिंक देणार आहे। तुम्ही ती PDF ओपन करून तुमची पात्रता चेक करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।